आणि त्यांचा पाणी घोटाळा हा मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्यासमोर ठेवला होता आणि त्या संदर्भात EOW असेल, अँटी करप्शन असेल, SP कार्यालय, कलेक्टर कार्यालय आणि कोकण कमिशनर कार्यालय या सगळ्यांकडे आपण रीतसर तक्रार केलेली आहे। त्याबद्दल त्यांना नोटिसेस, समन्स येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांच्यापर्यंत येतील। जे जे त्या घोटाळ्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना नोटिसेस आणि समन्स काही दिवसात पोचतील। तो विषय होता त्या दिवसाचा। आजचा जो विषय आहे तो मायनिंग क्षेत्रामध्ये आणि रेड्डी पोर्ट या विषयामध्ये विनायक राऊतांनी मागे काही दिवसांमध्ये स्टेटमेंट दिल्या होत्या की त्यांचा आणि मायनिंग क्षेत्राशी किंवा त्यांचा आणि रेड्डी पोर्टशी कसलाही संबंध नाही, असं ते एका कुठल्यातरी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये बोलले होते। आणि सातत्याने जेव्हा जेव्हा पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की आपला त्या पोर्टशी काय संबंध आहे, ते थेट नकारत आलेले आहेत। आणि मागेच आपल्याशी चर्चा करत असताना आपणही एक प्रश्न उपस्थित केला होता या विषयाबद्दल। तर मी तेव्हाही जाहीर केलं होतं की मी फोटोसहित तुमच्यासमोर पुरावा देतो, त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे की विनायक राऊतांचा आणि रेड्डी पोर्ट आणि पर्यायाने मायनिंग या क्षेत्राचा काय संबंध आहे। मी आपल्याला फोटो अगोदर दाखवतो आणि कॉपीज आपल्या सगळ्यांना देतो। हे ते फोटो आहेत। ही व्यक्ती जी दिसते आहे ह्याचं नाव आहे MN पाल, निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये। हे तत्कालीन CEO होते रेड्डी पोर्टचे, MN पाल। बाजूला जो फोटो दिसतोय मास्कमध्ये तो गीतेश विनायक राऊत यांचा फोटो आहे, मास्क घालून। हे करोनाच्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा हे तिकडे हा कांड तेव्हाच आहे। हा जो व्यक्तीमध्ये व्हाईट शर्टमध्ये दिसतोय ह्याचं नाव आहे शैलेश परब। हा विनायक राऊतांचा भाचा आहे आणि मला वाटतं उभाटा गटाचा काहीतरी संपर्क प्रमुख किंवा काहीतरी पद त्याच्याकडे आहे। हा जो बाजूला आहे हा हिमांशू परब, शैलेश परब यांचा मुलगा। हा जो इकडे ह्या कोपऱ्यात दिसतोय दाढीमध्ये ह्याचं नाव आहे सिद्धेश नाईक। हा विजय नाईकांचा मुलगा आहे। विजय नाईक हा तिमलो, म्हणजे जे साधारण मायनिंग क्षेत्रामध्ये त्यांचं एक मोठं काम आहे किंवा ते व्यावसायिक आहे मायनिंगमध्ये। आणि विजय नाईक हे ट्रान्सपोर्टचं काम घेतात आणि ट्रान्सपोर्टचं काम घेत असल्यामुळे त्यांचा मायनिंगशी आणि रेड्डी पोर्टशी डायरेक्ट संबंध आहे। आता ही पाची लोक जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितलात तर हा रेड्डी पोर्टच्या आतला फोटो आहे। हा कुठे बाहेर डोंगरावर घेतलेला फोटो नाही आहे, हा त्याच्यातला दुसरा फोटो आहे। हा आतले घेतलेले फोटो आहेत आणि तुम्ही बघाल दोघांना त्याच्यामध्ये मास्क आहे। आता विनायक राऊत स्वतःच्या मुलाला तरी ओळखत असतील अशी आमची अपेक्षा आहे। आता ह्यापेक्षा मोठा पुरावा अजून काय लागणार आहे मला माहीत नाही, तरी आम्ही अजून खोलात जाणार आहोत। कोणी कॉन्ट्रॅक्ट घ्यावं हा माझा विषय नाही, पण खासदारकीचा वापर तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठीच घालवला मागची 10 वर्ष, हा आमचा आक्षेप आहे। तुमचा मुलगा बेरोजगार होता, तुम्ही त्याला रोजगार दिला, त्याला कॉन्ट्रॅक्टर बनवला, आमची काय हरकत नाही। तो तुमचा वैयक्तिक भाग जरी असला तरी तुम्ही खासदार असताना हे सगळे कांड केलेत। खासदार असताना आपल्या पदाचा गैरवापर केला आणि तुमच्या मुलाला आणि तुमच्या नातेवाईकांना मायनिंग क्षेत्रात रेड्डी पोर्टमध्ये तुम्ही त्यांना वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्यांना सक्रिय तिथे ठेवलं। येणाऱ्या काही काळामध्ये हे ऑन पेपर
ऑन पेपर कुठल्या कंपनीच्या नावावर आहेत आणि कुठल्या कंपनीच्या नावावर घेतात हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसानंतरची पत्रकार परिषद मी घेणार आहे. त्यामध्ये किती कोटीचे कॉन्ट्रॅक्ट विनायक राऊतांना मिळाले, कुठल्या कंपनीच्या मार्फत मिळाले, हे सगळं मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा पत्रकार परिषद घेणार आहे तेव्हा आपल्याला मी सांगेन. एक मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं हे फडणवीसांनी आधीच डिक्लेअर केलेलं होतं. तशा पद्धतीचं काल पुन्हा एकदा मुलाखत दिली आणि 2.5 वर्ष आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपद करायचं होतं आणि आपण फडणवीस त्यानंतर दिल्लीत जाणार होते, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि आता भाजप खोटं बोलते त्याचं म्हणणं आहे. मला वाटतं आता उद्धव ठाकरे यांनी आता तरी कॅसेट बदलावी. हे जेव्हापासून मुख्यमंत्रीपद गेलं आहे ना तेच बोलत आहेत की मला शब्द दिला होता. ह्यांना सोडून कोणालाच माहीत नाही. माहिती आहे का कोणाला? कोणालाच माहीत नाही. आणि किती वर्ष तुम्ही तेच बोलणार आहात? म्हणजे हे सगळं काय तुमच्या मुलाला मुख्यमंत्री केलं नाही म्हणून चाललं आहे का? अहो किती वर्ष तुम्ही अशा भिका मागणार आहात त्या पदासाठी? मिळालं ना 2.5 वर्ष तुम्हाला पद. काय केलं तुम्ही? पदावर असताना तुम्हाला 40 आमदार सोडून गेले. पदावर असताना तुम्हाला राजीनामा द्यावा लागला. फ्लोअर टेस्टवर जायच्या अगोदर आपण राजीनामा दिला. अहो तुम्ही आज जी उद्धव ठाकरेंची भाषा बघितली, काल पण नालायक बोलत आहेत. अहो नालायक बोलायचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीच आहे. आणि नालायक या शब्दाचं कॉपीराईटच उद्धव ठाकरेंचं आहे. आपण काय बोलतोय? 2.5 वर्षामध्ये एक उद्धव ठाकरे सोडून असं कोण म्हणतंय की हा शब्द अमुक अमुक ठिकाणी दिला होता? आम्ही जे इतक्या वर्षापासून बोलतोय ना, ठाकरे म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ती. मी मुख्यमंत्री होणार, माझा मुलगा मुख्यमंत्री होणार, मग त्याच्यासाठी सरकार पाहिजे का? मी मागे पण बोललो होतो, उद्धव ठाकरे पूर्ण पिसाळलेत. त्यांना काय झालंय माहीत नाही. त्यांना कुठेतरी पाठवून दिलं पाहिजे कुठल्या तरी उपचाराला. तेच तीच कॅसेट किती वेळा ऐकायची? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय भवानी आणि हिंदू धर्म हे 2 शब्द वगळण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले. त्याच्यानंतर काल उद्धव ठाकरे असं म्हटलं की जय भवानी हा आमचा अस्मितेचा विषय आहे आणि आम्ही आमच्या अस्मितेशी गद्दारी करणार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा. उद्धव ठाकरे काल म्हणतायत आणि आज संजय राऊत असं म्हणतायत की तुम्हाला घरघर मोदी चालतंय, नवं चालतंय, फक्त जय भवानी चालत नाही. बघा, निवडणूक आयोगाने जय श्रीराम हे जे आहे ना, ही जे घोषणा आहे ह्याच्यावर पण काही निर्बंध लावलेत. जे काही मला सुरुवातीला जे काही मी माझ्या वाचण्यात आलं हे तेच उद्धव ठाकरे आहेत ना, ज्यांनी हनुमान चालिसा ते राणा ते दाम्पत्य जे काही म्हणायला जाणार होते त्यांना अटक करणारे हेच उद्धव ठाकरे ना मुख्यमंत्री. हनुमान चालिसा हिंदू धर्मात येत नाही का? उद्धव ठाकरे नेहमी सोयीचं राजकारण करतात. तुम्ही म्हणा ना, तुम्हाला म्हणायला काय त्याच्यामध्ये काय आक्षेपार्ह असेल? निवडणूक आयोग बघून घेईल. BJP म्हणजे निवडणूक आयोग नाही. पण त्याच हनुमान चालिसेला उद्धव ठाकरेंनी मग विरोध का केला? त्या बिचाऱ्यांना दोघांना अटक करून टाकली, त्यांना जेल पाठवलं. हनुमान चालिसा आपल्या ह्याच्यात येत नाही, हिंदू धर्मात येत नाही. काय झालं माहिती आहे ना उद्धव ठाकरेंचं? तुम्ही आता ते प्रत्येक त्यांच्या त्या म्हणजे एक तर एवढा किरकोळ माणूस आहे, पण तुम्ही नको त्या माणसाला एवढं इम्पॉर्टन्स देता. अहो जय भवानी जय शिवाजीचा अर्थ तरी उद्धव ठाकरेंना माहिती आहे का? एक केस तरी आहे का हो हिंदू धर्मासाठी या उद्धव ठाकरेवर? हिंदू धर्मासाठी केलं काय उद्धव ठाकरेंनी? एकदा विचारा ना. इतिहास बघा ना तुम्ही, इतिहास बघा. जय भवानी जय शिवाजी किंवा कुठल्याही हिंदू धर्माची घोषणा, जय श्रीराम असेल, हनुमान चालिसा असेल, उद्धव ठाकरेंना काही घेणं देणं नाही. त्यांना कधीच असं वाटलं नाही. अहो त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आयुष्यभर त्या म्हणजे त्याचा जेव्हा विद्यार्थी होता त्या बॉम्बे स्कॉटिशला शिक्षणाला होता. का नाही मुंबई स्कॉटिश केलं?
बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं ना, बॉम्बेचं मुंबई करा म्हणून. कोर्टाची ऑर्डर होती, पण मुलगा शिकत होता म्हणून बॉम्बे स्कॉटिशची हिंमत मुंबई स्कॉटिशमध्ये करायची झाली नाही. अहो बोगस माणूस आहे उद्धव ठाकरे म्हणून. मी तुम्हाला सांगतो, किती जरी यांनी हिंदू धर्माचा उगाचचा ढोंग केला, लोकांना आता कळलेलं आहे उद्धव ठाकरे फक्त हिंदू धर्माच्या नावावर ढोंग करतात. त्यांना कसली हिंदू धर्माबद्दल आस्था नाही. अहो साधं कधी त्या लोकांनी हिंदू धर्मासाठी मागे साधू मारले गेले पालघरला, तेव्हा उद्धव ठाकरे काय झोपले होते की गोट्या खेळत होते घरी? साधू हिंदू धर्माचे नव्हते. तुम्ही मुख्यमंत्री असताना साधूंना मारलं गेलं. तुम्ही मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसाला रोक लावण्यात आली. तुम्ही काय हिंदू धर्माचं सांगताय महाराष्ट्राला? तुमचा सगळा ढोंग आता महाराष्ट्राला कळलेला आहे. संजय राऊत असं म्हणताय की तुम्हाला घर मोदी चालतंय, नमो नमो चालतंय, ढमाढमा चालतंय, पण जय भवानी चालत नाही. संजय राऊतांनी तर देवी देवतांवर बोलूच नाही. त्यांनी काल परवा जे वक्तव्य केलं ना एका महिलेबद्दल, जे उमेदवार आहेत नवनीत राणा, अहो इतका घाणेरडा नीच माणूस एका महिलेबद्दल एका जाहीर भाषणामध्ये बोलतो. आपण कव्हर करता ते सगळं. संजय राऊतला स्वतःला बायको आहे, स्वतःला मुलगी आहे. आम्ही बोलू का काय? नवनीत राणा म्हणजे पण कोणाची तरी मुलगी आहे. तुम्ही कुठल्याही महिलेबद्दल काही बोलणार आणि तुमच्या घरात 2 आहेत, त्याचं काय करायचं? आम्ही काय बोललो होतो तुमच्या मुलीबद्दल जाहीर सभेमध्ये? काय वार्ता हो त्या माणसाची. आणि आपण अशा भिकारड्या माणसाचे प्रश्न विचारता आपल्याला, आणि मग हे सांगणार सुसंस्कृत महाराष्ट्र वगैरे वगैरे. महाराष्ट्रामध्ये हे चालत नाही. एका जाहीर सभेमध्ये एका महिलेवर ज्या शब्दामध्ये संजय राऊत जे बोलला आहे, अहो आपल्या घरात पण आई बहिणी आहेत ना. आज दुसऱ्याबद्दल बोलला म्हणून आपण टाळी वाजवायची का? संजय राऊत ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, खरं सांगतो तुम्हाला. याचा कायमचा बंदोबस्त एक दिवस केलाच पाहिजे, आणि तो होईल सुद्धा. आमच्यासारखी लोक गप्प बसणार नाही. विनायक राऊतांनी खंबाटाचा भ्रष्टाचार करून कामगारांना देशोधडीला लावलं आणि खंबाटामधील मराठी माणसाला आता त्यांनी न्याय द्यावा असं थेट आरोप मनसेने त्यांच्यावर केलेला आहे. हो, हाच आरोप आम्ही त्यांच्या मागच्या टर्मला पत्रकार परिषद घेऊन केला होता. खंबाटा कंपनीच बंद झाली, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. बिचारे ते सगळे कामगार देशोधडीला लागले. त्याच्यावरती कारवाई मला वाटतं कोणतरी कोर्टात पण गेल्या, कुठली तरी संघटना कोर्टात गेली, कुठली तरी युनियन कोर्टात गेली. त्याच्यामध्ये ह्यांचं नाव देखील आहे. ह्या भ्रष्टाचारामध्ये खंबाटा कसं लुटलं विनायक राऊत आणि कंपनीने, त्या FIR कदाचित नोंदसुद्धा आहे. पण एवढ्यावरच विनायक राऊत थांबलेलं नाही. ते जिथे राहतात ना वकोल्याला, त्या वकोल्यामध्ये आजूबाजूला जी झोपडपट्टी आहे ना, SRA म्हणतो आपण, स्लम रिहॅब, ते जवळपास 600 मराठी कुटुंब आहेत आजूबाजूला परिसरामध्ये राहणारे. ते गेले 10 वर्ष विनायक राऊतांना सातत्याने सांगतायत की आम्हाला घर मिळत नाही, बिल्डरने ॲग्रीमेंट करून ठेवले आहेत, तर तुम्ही बिल्डरशी बोला, आम्हाला घरं द्या. ते बिचारे 10 वर्ष माता भगिनी तिकडचे लोक त्यांना सातत्याने जाऊन विचारत आहेत की काय झालं साहेब, तुम्ही मिटिंग घेतल्या एवढ्या बिल्डरबरोबर आणि आमच्या सगळ्या लोकांबरोबर, जनरल बॉडी म्हणतो आपण ज्याला, काय झालं त्याचं? नंतर त्या लोकांना कळलं 600 मराठी कुटुंब, 600 अजूनपर्यंत झोपडपट्टीमध्ये ॲग्रीमेंट साईन करून सगळं लिहून देऊन सगळं चालू आहे, भाडं बंद आहे. जबाबदारी विनायक राऊतांनी घेतली होती त्या 600 कुटुंबाची. आज ते रस्त्यावर आहेत, बिल्डर मजा मारतोय. अहो इतका भ्रष्टाचारी हा माणूस आहे. म्हणून मी मगाशी बोललो, 10 वर्ष या माणसाने खासदारकी ही फक्त पैसे कमवण्यासाठी वापरली आहे विनायक राऊतांनी, दुसरं काही नाही. आज ते 600 कुटुंब पण रस्त्यावर आहेत, त्यांना घरं नाही, त्यांना भाडं मिळत नाही. दुसऱ्या बाजूला खंबाटाचे सगळे कामगार रस्त्यावर आहेत. ते आता कोर्ट कचेरी बिचारे ते चालू ठेवलं आहे. असा हा माणूस आहे, आणि दुर्दैवाने आपला खासदार होता 10 वर्ष. महाराष्ट्राप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये निर्भय बनूच्या सभा होत आहेत आणि काल दुसरी सभा कोणाची? निर्भय बनू, हां आसिम सरोदे आणि हां होतं.
हां आता त्यांनी काल सावंतवाडीमध्ये थेट केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यावर टीका केली. हां. त्या विषयावर आता मनसे निवडणूक आयोगात तक्रार करणार आहे. हां. भाजपचं काय? काय आरोप केले साहेबांवर? नारायण काय राणे यांना आता घरी बसवायची वेळ आलेली आहे, वय झालेलं आहे. कोण बोललं हे? विश्वंभर चौधरी. हां विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे हे हां. सगळे बोलले. अहो हा असीम सरोदे वगैरे हा जो काय वकील आहे ना, हा सुपारी वकील आहे. सुपारी घेऊन लोकांच्या केसेस लढतो. लोकांना मंगळसूत्रसुद्धा विकायला लावले होते त्या माणसाने. अनेक उदाहरणं आहेत. आता माझ्याकडे काय नावं नाही आहेत. असीम सरोदे म्हणजे कोण हो? कोण म्हणजे कोण? महाराष्ट्राचा आवाज आहे का काय? साहेबांचं वय काय? त्यांची तब्येत काय? हे बोलायचा अधिकार कोणाचा आहे? जाहीर सभेमध्ये झालं आहे का मला कळत नाही. झालं आहे काय काही लोकांना मला कळत नाही. म्हणजे सत्ता गेली तर हे एवढे मनाने गरीब झालेत, दळिद्री झालेत की यांना आता एक 70 पार गेलेल्या व्यक्तीचा सन्मान कसा करायचा हे देखील माहीत नाही. आणि हा जो कोण असीम सरोदे वगैरे ना, हा भाड्याने मिळतो मार्केटमध्ये. लक्षात घ्या. उद्या मी त्याला कुठली केस देईन ना, चेक देईन, तर तो माझ्यासाठी पण केस लढेल. असा भाड्यावर उचलणारा माणूस. ह्यांनी आमच्या साहेबांवर टीका करावी एवढी लायकी पण त्या माणसाची नाही. ते आता महाराष्ट्रभर जिथे जिथे जात असतील ना, त्याचा फायदाच होणार BJPला. हे सोडलेले कुत्रे आहेत सगळे काँग्रेस आणि त्यांच्या आजूबाजूच्या पक्षाने. म्हणून त्यांना काय आम्ही सिरियसली घेत नाही. पण साहेबांची तब्येत असेल, एकदम ठणठणीत आहे, सगळं काय व्यवस्थित आहे आणि घरी बसवण्याची ताकद ह्या महाराष्ट्रात कोणाची नाही, राणेसाहेबांना. राज ठाकरेच्या टीकेवर मनसेचे देशपांडे यांनी काल असं म्हटलंय की लवंगी फटाका असं म्हणून राज ठाकरेंचा उल्लेख केला होता विनायक राऊतांनी. त्यांनी म्हटलं की 4 तारीखला आम्ही लवंगी फटाके आहोत की ॲटम बॉम्ब आहोत हे दाखवून दिवसात थेट इशारा विनायक राऊतांना मनसेने दिलेला आहे. विनायक राऊतांनी काहीतरी टीका केली होती ना लवंगी. तर हे कोण म्हणतंय? विनायक राऊत म्हणतायत कोणाला? राजसाहेबांना. राजसाहेबांच्या एका सभेची गर्दी ना, म्हणजे विनायक राऊताच्या आयुष्याची गर्दी. एका सभेची आहे राजसाहेबांच्या. अरे कुठे राजसाहेब, कुठे तू? काय चाललंय? म्हणजे राजसाहेबांचे जेवढे चाहते असतील ना, तेवढी याला मतं पण पडत नाही. नुसते चाहते, कार्यकर्ते म्हणत नाही. कार्यकर्ते बघायला गेले तर मनसेचे 5 लाखापेक्षा जास्त आहेत, त्यांचे बूथ वगैरे सगळे पकडले तर. म्हणून ह्या विनायक राऊत असेल किंवा हे यांची सगळी मंडळी हे जास्त दिवस नाही, हे 7 तारखेपर्यंत बोलतील. त्यानंतर त्यांचा कार्यक्रम आम्ही आटपणार आहे. त्यांचा आटपलेलाच आहे. फक्त आपण म्हणतो ना, तो शिक्का मारायचा आहे. आपण कोण आहोत, आपली उंची काय, राजसाहेब कुठे, भाऊ तू कुठे? नखा एवढा पण नाही राजसाहेबांच्या विनायक राऊत. म्हणून आपापली पातळी, लायकी ओळखून विनायक राऊतांनी टीका करावी. मला माहिती आहे उरलेले जे काही दिवस आहेत, 2 आठवडे, त्यांना उलटीच करायची आहे. त्यांना ओकायचंच आहे काही ना काहीतरी. मला माहिती आहे ते वातावरण बिघडवायचा प्रयत्न करतील, पण आम्ही तसं काय होऊ देणार नाही. चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक संपन्न होईल आमच्याकडून तरी. आणि ते जसं बोलतील ते अजून त्यांना उघडे पाडत राहू. जसं मी सांगितलं, येणाऱ्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते मागच्या 10 वर्षामधले त्यांचे जे काय ऑडिओ क्लिप आहे ते तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. मतदारसंघातील 4ही सभांना स्थानिक आमदार जे आहेत भास्कर जाधव दांडे मारले. भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे जाधवांच्या नाराजीचा पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. मी जाधवांवर तोपर्यंत बोलत नाही जोपर्यंत जाधव आमच्यावर बोलत नाही. म्हणून हा प्रश्नाचं उत्तर हे मी काय देणार नाही. जाधव बोलले की मी बोलणार, उलटं सुलटं. त्यांनी बोलणं टाळलेलं अलीकडे तुमच्यावर. मी टाळलं. माझं काय कोणाशी, मी कशाला गेलो होतो साहेब गुहागरला? ते ज्या शब्दात कणकवलीत बोलले होते त्याचं उत्तर द्यायला तिकडे गेलो होतो. बरोबर आहे ना? सगळ्यांनी नीट राहावं, मी नीट राहणार. माझा स्वभाव नाही साहेब, मी समोरून कोणाच्या अंगावर गेलो नाही.
पण आला की सोडायचं नाही, हेही संस्कार आहेत. तुम्ही जे केलं त्याचा परिणाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.